आज काहीतरी टीव्हीला आणि इकडे सगळीकडे चाललंय की महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि सर्वे सुरू झालाय। त्याच्यामध्ये काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नावं आली। मागे तर असंच तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला। आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं, हे बरं नव्हतं राव। आपण लाडक्या बहिणी करता आणलोय आणि तू कशाला तिथं मध्येच काहीतरी करतोय। आणि जर ऍक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल, मग गारगार वाटेल। असं नाही, जी योजना ज्याच्या करता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या घटकाने घेतला पाहिजे। ह्याच्यात आम्ही जातपात बघितलेलं नाही। ज्याचा 2.5 लाखाच्या मध्ये उत्पन्न आहे ती माझी भगिनी तिथं पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 65 वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये खोटं नाही सांगत, माझ्या लाडक्या बहिणींनो जवळपास 45,000 कोटी रुपये वर्षाला ह्या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते। किती? 45,000 कोटी। पण ह्या योजनेमुळे काही माझ्या लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता। आज काही का होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे, माझ्याकडे पण सरकार लक्ष देत आहे आणि मी ह्या पैशाचा विनियोग काही जण आता परवा रक्षाबंधन झालं, काहींनी ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यातनं राख्या बनवल्या आणि ते 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये खर्च केले आणि 15,000 रुपयाच्या राख्या विकल्या। म्हणजे असंही त्या ठिकाणी डोकं माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत। अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणींच्या करता अधिक ह्याच पैशातून त्यांना कसं मदत होईल अशा काही योजना आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता कधी येणार याची तुम्ही वाट पाहून असाल, कारण की आत्ताच तुम्हाला 13वा हप्ता भेटलेला आहे जो की रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिलेला होता। परंतु 14वा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची मात्र अजून घोषणा झालेली नाही। त्याचीच महत्त्वाची माहिती आलेली आहे ती आपण बघणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरली आहे। या योजनेत पात्र महिलांना आपल्याला माहिती असेल 1,500 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये आणि हे प्रत्यक्षामध्ये पैसे जमा होतात। मागचा 13वा हप्ता ज्यांना भेटलेला आहे त्यांना आता हा 14वा हप्ता देखील भेटणार आहे। तर बघा, जून महिन्यापासून काही लाडक्या बहिणींचे हप्ते स्थगित देखील करण्यात आलेले आहेत। जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींचा जून असेल आणि जुलै असेल ह्या 2 महिन्याचे हप्ते भेटलेले नाहीत। मग त्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र देखील असू शकतात। तुम्हीही पात्र असून तुम्हालाही या 2 महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, आता जवळपास आपण जर बघितलं तर हा महिना संपलेला आहे, परंतु या महिन्याचा मात्र हप्ता भेटलेला नाही। ज्यांना जुलै महिन्याचा 13वा हप्ता भेटलेला आहे ते मात्र लाडक्या बहिणी ठिकाणी 14व्या हप्त्याची वाट बघतायत। तर त्याच्याबद्दलची मोठी अपडेट आपण बघणार आहोत। तर बघा, थेट जे आहेत 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला येत आहेत। आतापर्यंतचे जवळपास या ठिकाणी 13 हप्ते जमा झालेले आहेत, म्हणजेच 19,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत भेटलेले असतील टोटल या ठिकाणी। तर या योजनेमुळे घरगुती खर्च असेल, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात अनेकांना या ठिकाणी दिलासा भेटतो। त्याच्यामुळे या ठिकाणी ही प्रत्येक महिन्यामध्ये जी आर्थिक मदत भेटत आहे ती खूप महत्त्वाची वाटते। लाडक्या बहिणी आतुरतेने त्याची वाट पाहत असतात। तुम्हीही याची वाट पाहत असाल। पूर्ण महिनाभर झालेला आहे परंतु पैसे मात्र अजून आलेले नाहीत। तर 1 तारीख देखील फिक्स करणं त्यासाठी महत्त्वाचं आहे आणि अशी मागणी बऱ्याचशा लाडक्या बहिणी करत आहेत। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स व्हायला पाहिजे, तर सर्वांनी हो म्हणून किंवा यस म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल की या ठिकाणी 1 तारीख फिक्स करणं किती गरजेचं आहे। कारण की 1 तारखेपासून या ठिकाणी 30 तारखेपर्यंत मग तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही। डायरेक्टली 1 तारीख फिक्स केल्यास त्या तारखेला ते पैसे जमा होतील आणि विविध जी तुमची त्यामध्ये कामं असतील ती पूर्ण होण्यास चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते। तर बघा, आता लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार आहे। आज किंवा उद्या ऑगस्ट हप्त्याची घोषणा देखील होऊ शकते। मग लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे। दरम्यान लवकरच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येतील असं सांगण्यात येत आहे। लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी भेटणार? सप्टेंबर
सप्टेंबर महिना सुरू झाला आहे, अद्याप महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता देखील असू शकते. त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, सप्टेंबर महिना सुरू झाला आहे, अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. आज किंवा उद्या ऑगस्ट हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता देखील आहे, अशी देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघा, आता ऑगस्टचा हप्ता लांबणीवरती गेलेला आहे तुमचा. बघा, भरपूर सारे हप्ते लांबणीवरती गेलेले आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी एक तारीख फिक्स होणं त्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे ज्या महिन्यामध्ये या ठिकाणी जो महिना चालू आहे त्या महिन्याचा त्याच महिन्यामध्ये हप्ता यायला पाहिजे. तसा GR देखील आलेला होता ज्यावेळेस सुरुवातीस त्याच्यामध्येही म्हटलेलं होतं. आणि स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, त्यांनीही सांगितलेलं आहे की त्या महिन्याचे जे पैसे आहेत त्याच महिन्यात कसे भेटतील यासाठी सरकारचा प्रयत्न देखील आहे. परंतु आत्तापर्यंत जवळपास 4 ते 5 हप्ते लांबणीवरती केलेले आहेत सलगपणे. जसं की बघा, एप्रिल महिन्यापासून पहा, एप्रिलचा हप्ता मेच्या पहिल्या आठवड्यात दिला, मेचा हप्ता पुढं जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला आणि जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिला आणि जुलैचा हप्ता आता ह्या मागच्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हे जे पूर्ण इन्स्टॉलमेंट तुमचे भेटतात प्रत्येक महिन्याचे, ते या ठिकाणी लांबणीवरती जाताना दिसतात प्रत्येक महिन्यामध्ये. त्यामुळे लाडक्या बहिणी फक्त वाट बघत बसतात, मात्र वेळेवरती पैसे भेटताना दिसत नाहीत. पैसे मात्र भेटतात, वेळेवरती येताना दिसत नाहीत. त्यासाठी एक तारीख फिक्स केल्यास, एक तारीख त्या महिन्याची असेल किंवा पुढच्या महिन्याची असेल, कुठली तरी एक तारीख फिक्स करणं त्यासाठी गरजेचं आहे. तर बघा, आता सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे, तरी देखील ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा अजून देखील झालेली नाही. दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. त्यामुळे 2 ते 3 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर बघा, ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्रित येणार का मग? तर हा पहा, आत्ता सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे 2 महिन्याचे पैसे एकत्रित येणार का असा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. तर ऑगस्टचाही हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला जाईल. त्यामुळे या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित येणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अजून घोषणा झालेली नाही. स्वतः मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे की या ठिकाणी ऑगस्टचे पैसे भेटतील की सप्टेंबरचे. कारण की सप्टेंबर महिना आता सुरू झाला आहे, ऑगस्ट महिन्याचेच पैसे भेटलेले नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये मग ऑगस्टचे भेटणार की सप्टेंबरचे, दोन्ही महिन्याचे एकत्रित आम्ही पैसे देणार का? असा एकत्रित दिले तर तुम्हाला 3,000 रुपये डायरेक्टली भेटतील. मात्र त्याच्याबद्दल आता स्वतः मंत्री आदिती तटकरे याबद्दल ट्विट करतील किंवा पत्रकारांशी बोलताना ती माहिती देतील. परंतु अजूनपर्यंत ऑफिशियली माहिती त्यांनी कुठेही दिलेली नाही की सप्टेंबरचे पैसे येतील की ऑगस्टचे, कुठले पैसे येणार, वेगवेगळे येतील की एकत्र येणार, किंवा कुठल्या तारखेला, जसं की ऑगस्टचा हा 14वा हप्ता आहे तो राहिलेला कुठल्या तारखेला भेटू शकतो, त्याच्याबद्दलचीही अजून या ठिकाणी अपडेट त्यांनी दिलेली नाही. तर बघा, जवळपास आता आपण जर बघितलं, जसं मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे की जवळपास जून महिन्यापासून 26 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत किंवा त्यांना अपात्र करण्यात आलेले किंवा तात्पुरता त्यांचा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेतून जवळपास जून महिन्यापासून 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील त्याबद्दलचं ट्विट करून माहिती दिलेली होती. दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. त्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना योजनेतून बाद केले जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करत आहेत. बघा, त्याच्याच बद्दलचं या ठिकाणी त्यांचं ट्विट देखील आलेलं आहे. स्वतः आणि महिला आणि बालविकास मंत्र्यांनी त्यांचं ट्विट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती त्यांना उपलब्ध करून दिलेली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यामधील आहेत, पूर्ण जिल्ह्यामधील आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावरती सुरू करण्यात आलेली आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, त्यासोबत या ठिकाणी जी पण कार्यवाही आहे त्याबद्दलची ती केली जाणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. तसेच पात्र ठरणारे मात्र लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहणार आहे. बघा, यामधून अजून जे पात्र ठरतील त्यांचा लाभ सुरूच राहणार आहे. ज्यांना जून महिन्याचा असेल, जुलै महिन्याचा हप्ताही भेटलेला आहे त्यांनाही ऑगस्ट महिन्याचाही हप्ता लवकरच भेटू शकतो. त्याचीही घोषणा या ठिकाणी लवकर
केली जाऊ शकते. मग त्याच्याबद्दल संभाव्य तारीख काय असू शकते बघा, अधिकृत घोषणा अजून झालेली नाही, मात्र या ठिकाणी संभाव्य तारीख जी आहे 14व्या हप्त्याची ती म्हणजे मागील जे आपण आत्तापर्यंत हप्ते भेटलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला सांगतोय की जसं की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कधीही त्याबद्दलची घोषणा होऊ शकते आणि पैसे येऊ शकतात. तसं नाही झालं तर या ठिकाणी दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे या ठिकाणी 12 ते 14 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी पैसे वाटप होऊ शकतात आणि पहिल्या आठवड्यामध्ये जर घोषणा झाली तर 12 ते 14 तारखेच्या दरम्यान हे पैसे मात्र तुम्हाला भेटू शकतात. म्हणजेच या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्येच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आता भेटणार आहे, तोही लांबणीवरती गेलेला आहे. मग एकत्रित पैसे येणार का दोन्ही महिन्याचे त्याच्याबद्दल मात्र अजून कुठलीही अपडेट देण्यात आलेली नाही. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला यावेळेसची दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.